नमस्कार मंडळी, आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मी मनीषा डोके सर्वांचं स्वागत करते. काय रात्रीचा वरण भात शिल्लक राहिला आहे? अहो काळजी कशाला करताय? पाहूयात आपण आज नवीन एक रेसिपी. तर अगोदर काय करायचं, तो भात आहे की नाही, तो आधी मोकळा मोकळा असा करून घ्यायचा. नंतर गॅसवर कढई मांडायची, त्यामध्ये तेल घालायचं आणि जिरं घालायचं आणि त्या फोडणीमध्ये हा पांढरा जो भात आहे की नाही आपला, तो परतून घ्यायचा. जो आपण सुट्टा सुट्टा करून घेतला होता तो भात छान असा परतून घ्यायचा, अगदी मऊ होईपर्यंत भात परतून घ्यायचा आहे. कारण शिळा भात हा परतलेलाच कधीही चांगला असतो. आता आपल्या इथं भात परतला गेलेला आहे. पुन्हा ती कढई मी गॅसवर मांडली आहे आणि त्यामध्ये जे शिल्लक राहिलेलं वरण आहे की नाही ते घालायचं. तर आपण आज करणार आहोत शिल्लक राहिलेल्या वरण भाताची डाळ खिचडी. तर आपलं इथं छान अशी डाळ खिचडी तयार आहे. आता आपण काय करू, त्याला तडका मारून घेऊ. त्यासाठी काय केलं, तडका पॅन गॅसवर ठेवला. त्याच्यामध्ये मी साजूक तूप घातलं. त्या तुपामध्ये तूप छान असं गरम झाल्याच्या नंतर त्यामध्ये जिरी घातली, मोहरी घातली. जिरी मोहरी छान तडतडल्याच्या नंतर त्यामध्ये काही सुक्या लाल मिरच्या घातल्या आणि हिंग घातला. या ठिकाणी तुम्ही थोडासा ठेचलेला लसूणही घालू शकता आणि मी इथं लाल तिखट घातले. जर कांदा लसूण मसाला असला तर आणखीनच छान. आता या ठिकाणी आपण तडका मारून घेतल्यानंतर तो लगेचच झाकून ठेवायचा आहे. मस्त असा त्याला असा सुगंध येतो आपल्या फोडणीचा दाल खिचडीला. आता इथं आपली दाल खिचडी एकदम छान तयार झालेली आहे आणि असा खमंग असा सुगंध दरवळतो आहे. वरून अशी तुपाची धार घ्यायची आणि मस्तपैकी असा ताव मारायचा. तर अशा पद्धतीने जर शिल्लक राहिलेला वरण भात असेल तर तुम्हीही अशा पद्धतीची